बुल्ढाना जिले के डोड़गांव में भूमि मुक्ति मोर्चा के भागवत यादव और अनुसूचित जाति के बांधव ने सरकार की अनुसूचित जाति के उपवर्गीकरण के खिलाफ मोर्चा निकाला। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 13% एससी समाज के 59 जाति का आरक्षण किया था, वो कायम रहे। कोई भी अनुसूचित जाति उपवर्गीकरण ना हो, इस मांग को लेकर आज मोर्चा निकाला गया। मोर्चा के बाद रास्ते पर नारे लगाए गए। पुलिस प्रशासन ने भागवत यादव और समाज बांधव को सुरक्षा हेतु हिरासत में लिया है। जबकि आप देख सकते हैं वर्गीकरण का विषय तो हम बात है बुल्ढाना जिले के डोंगगांव निर्णय की देखिए हमारे साथ मोर्चा की इनसे हम बात कर आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा सोबतच बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारत बंद आंदोलन या ठिकाणी मान्यवर वामन मित्रासाहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। यातील प्रमुख मागण्या ओबीसीची जातनीय जनगणना झाली पाहिजे व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क अधिकार मिळाले पाहिजे। सोबतच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी जे उपवर्गीकरण या ठिकाणी अबकड करत आहे ते त्वरित या ठिकाणी रद्द करण्यात आले पाहिजे। सोबतच या ठिकाणी यूजीसी ॲक्ट हा लागू झाला पाहिजे। सोबतच 2011च्या पूर्वीचे जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्याकडून जी टीएटीची परीक्षा घेण्यात येत आहे ती या ठिकाणी रद्द झाली पाहिजे। अशा मागण्या घेऊन या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा बंद या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये होत आहे। ओबीसीच्या सन्मानात ओबीसीला जे संवैधानिक अधिकार मिळत नाही त्यामुळे हा बंद या ठिकाणी आपण घेत आहात। आपण जे समोरचं या ठिकाणचं जे पत्रक ते पॉम्पलेट पाहता त्या माध्यमातून हे बंद या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे हे जे 13% आरक्षण आहे हा 13% आरक्षण जे एससीला दिलेलं आहे हे एससीला देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रातील 59 जाती आणि संपूर्ण भारतातील जवळपास 1300 जाती यांना एक संघ करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनुसूचित जातीच्या माध्यमातून या लोकांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी जो ब्राह्मणांनी या ठिकाणी 6.5 आधार जाती निर्माण करून दिलेल्या बहुजन समाजाला विभाजित केलं होतं। बाबासाहेब आंबेडकर ओबीसीच्या माध्यमातून या बहुजन समाजाला एकत्रित करून एक संघ करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळं आज या ब्राह्मणी व्यवस्थेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की संविधानाच्या माध्यमातून या लोकांची प्रगती झालेली आहे। या लोकांना जोपर्यंत तुम्ही विभाजित करणार नाही, जोपर्यंत यांना अलग अलग करणार नाही, तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था या ठिकाणी सत्ता काबीज करणार नाही। म्हणून या ठिकाणी ब्राह्मणी सरकार, बीजेपी सरकार, फडणवीस सरकार या आरक्षणाचं अबकड करून या ठिकाणच्या अनुसूचित जातीच्या लोकांना वेगवेगळं करण्याचा एक षडयंत्र करत आहे। आरक्षणामध्ये अबकड केल्यानंतर कोणत्या घटकाला फायदा होईल? या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे अबकड केल्याच्यानं कोणाला फायदा होणार नाही, कोणाला घाटा होणार नाही, कोणाला नफा होणार नाही। 1989ला या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या समर्थन घेऊन या ठिकाणी गॅट करार झाला। गॅट कराराच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचं खाजगीकरण केलं, या ठिकाणी नोकरीचं खाजगीकरण केलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची जे बहुजन समाजातले ओबीसी समाजातले जे विद्यार्थी आहेत यांना त्यांचे आईवडील त्यांची शाळेची फी भरू शकत नाही, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एससीचा असेल किंवा ओबीसीचा असेल या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कोणत्याही समाजाचा या ठिकाणी फायदा होणार नाही। वास्तविक जे लोक मागणी करत ते बीजेपीचे हस्तक आहेत, ते बीजेपीचे आमदार आहेत, बीजेपीचे महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत। बीजेपीनं या लोकांना लावून दिलेले आहे, आरएसएसनं या लोकांना लावून दिलेले आहे। आरएसएसच्या बीजेपीच्या इशाऱ्यावर हे लोक या ठिकाणी अबकडची मागणी करत आहेत। केवळ त्या लोकांचा वैयक्तिक फायदा त्या ठिकाणी होणार। 1961च्या जनगणनेनुसार तेव्हा समुद्र संख्या पाहता आणि आताच्या लोकसंख्येच्या काय फायदा?
खरं म्हणजे तुम्ही जो प्रश्न केला हा लोकसंख्येचा म्हणजे वैयक्तिक एका जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर हे आरक्षण नाही. ही एसटीच्या टोटल जातीच्या लोकसंख्येच्या 1971 जो कायदा सांगता, कारण संविधान हे 50ला लागू झालं आणि 50मध्ये जी 1931ची शेवटची जनगणना झाली होती ते 1931च्या जनगणनेच्या आधारावर हे आरक्षण दिलेलं आहे. 51ला ती करायची सांगितली होती पण 51ला ती झाली नाही, म्हणून 56ला जो कायदा आपला याला जो झाला कायदा 61ला तो कायदा या ठिकाणी गैरसंविधानिक कायदा होता. तुम्हाला काय वाटतं 59 जातीपैकी एक घटक का तुम्ही वगळला तर बाकीच्या 58 जाती काही प्रभाव पडेल का? नाही, खरं म्हणजे मी तर म्हणतो की काही जातील त्यामधून वगळू नये. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी वगळण्यासाठीचा हा कार्यक्रम केला नव्हता. या ठिकाणी एकमेकांमध्ये समजा स्वतंत्र बंधुता न्यायावर आधारित या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी या आरक्षणाची या प्रतिनिधित्वाची हे केली होती. भारत मुक्ती मोर्चाचा जातीय वर्गीकरण नाव देखते हैं आदित्य झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. झालीच पाहिजे. जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे.